राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी यादीवरून मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल यांचं नाव नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। यादीतून पटेल यांचं नाव वगळल्याच्या चर्चांना उधाण आले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये। मात्र या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत एक तांत्रिक चूक झाल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केले। यादीतील चुका तांत्रिक आणि क्लेरिकल असून त्या लवकरच सुधारल्या जातील असं सुद्धा सुनेत्र पवारांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीची कार्यकारिणीची यादी जाहीर झाली आणि त्यात प्रफुल्ल पटेलांचं नाव नव्हतं, त्यामुळे अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्यावर सुनेत्र पवारांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। होय, त्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे, पण यादी जी व्हायरल व्हायची ती झाली आहे ना, मरे वारंवार का चुकवतं हे आत्ताचं हे म्हणजे यापूर्वी असंच एक पत्र व्हायरल झालं होतं, त्यातही असंच प्रफुल्ल पटेलांचं नाव नव्हतं। त्यानंतरही पक्षाने खुलासा केला की असं काही नाही आहे। त्यानंतर आता 29 तारखेचं पत्र, त्यातही पुन्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं नाही आहेत। आता त्यानंतर खुलासा येतोय की तसं काही नाही। म्हणजे याचाच अर्थ पक्षामध्ये काहीतरी चाललं आहे आणि एक ज्याला आपण ग्रामीण भाषेत म्हणतो खाडा टाकून पाहणं, म्हणजे काय रिॲक्शन येते व असं काही प्रकार आहे का मग पक्षांतर्गत। हे या निमित्ताने आता पुन्हा पक्षात नक्कीच काहीतरी अंतर्गत कलह सुरू आहे। म्हणजे खरं तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पुढाकार होता, धनंजय मुंडे, भुजबळ ह्या सगळ्या मंडळीचा। पण त्यानंतर असं एक आरोप केला गेला म्हणजे रोहित पवार गटाकडनं की हे तटकरे आणि पटेलच यांचा पक्ष हायजॅक करतायत। म्हणजे राज ठाकरे यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की राष्ट्रवादीचा पक्ष पटेल कसं काय चालवतात, तिथं पाटील पाहिजे। म्हणजे तेव्हापासून सुरू झालेलं, नंतर एकमेकांचं हे सहकाटशाचं राजकारण, त्यानंतर हे खुलासे। पण कालच पहिला दौरा केला सुनेत्र पवार यांनी रोह्याचा सुनील तटकरेंच्या, तिथंच सुनील तटकरेंनी सांगितले सुनेत्रा पवार या राष्ट्रीय वहिनी झाल्या पाहिजे, म्हणजे दादांचं जसं नाव झालं तसं वहिनींचं नाव झालं पाहिजे राजकारणात। आणि दुसरीकडे हे अशी पत्र एकमेकांच्या विरोधातली समोर येतात, म्हणजेच याचा अर्थ अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीच निश्चितच आलबेल नाही हे उघड आहे। आणि एका अर्थाने पारिवारिक पार्टी होते का आता असा कदाचित पलटवार तटकरे पटेल गटाकडनं होऊ शकतो। त्यानंतर मग सुनेत्रा पवार यांनी ट्विटरवरती हा खुलासा केलेला आहे। पण पक्षात निश्चितच काहीतरी सुरू आहे आणि या निमित्तानं जी यादी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये जिथं प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष पहिले नाव होतं ते नाव काढून टाकलं आणि तिथं जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि नॅशनल सेक्रेटरी म्हणून जय पवार, म्हणजे दोन्ही मुलांची नावं राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतलेली आहेत। दुसरीकडे बोके, अभिषेक बोके म्हणून त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचंही नाव आलेलं आहे। म्हणजे एका अर्थाने सुनेत्रा पवार यांनी पक्षावर अगदी व्यवस्थित कमांड ज्याला आपण म्हणतो मिळवलेली आहे। पण त्यानिमित्तानं पटेल आणि तटकरेंची नावं सातत्याने वगळली जातात, पुन्हा खुलासा केला जातो। हे नेमकं काय सुरू आहे याचा खुलासा कुठेतरी पक्ष पातळीवर नेतृत्वाने केला पाहिजे। मी तुमच्याकडून वेळोवेळी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेणार आहे। तुर्तास आपण पाहतोय की ही यादी स्क्रीनवर तुम्ही पाहिलेली आहे। कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल यांचं नाव नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत आणि त्याचे अपडेट आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला दिलेले आहेत।